भाजप सरकार म्हणजे ढोंगी आणि सोंगी भजनासारखं आहे. केवळ आश्वासनाची माळ जपायची, पण प्रत्यक्षात काहीच पूर्ण करायचं नाही. सत्तेच्या हव्यासापोटी समाजात तेढ निर्माण करण्याचं राजकारण भाजप सातत्याने करत आहे. मात्र आता जनता हे सर्व ओळखू लागली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपला चांगला धडा शिकवेल असा जोरदार घणाघात काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी केला. अतिग्रे येथे काँग्रेस महाविकास आघाडीचे जिल्हा परिषद उमेदवार राहुल राजीव आवळे यांच्या प्रचारासाठी आयोजित महिलांच्या हळदी कुंकू कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी 4 वर्षांच्या मुलीवरील अत्याचाराच्या घटनेचा उल्लेख करत सत्ता भाजपची असताना अशा घटनावेळी हे सरकार कुठे असतं असा सवाल उपस्थित केला. सत्ता भाजपची पण लावणी मात्र अदानी अंबानीसाठी अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. कार्यक्रमात माजी खासदार राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावर विरोधकांवर निशाणा साधला. शक्तीपीठ महामार्ग जात असताना हे विरोधक कुठे होते? हा महामार्ग झाला असता तर आपली अनेक गावे पाण्याखाली गेली असती असे ते म्हणाले. या प्रसंगी माजी खासदार राजू आवळे यांनीही भाजपवर टीका करताना सांगितले की भारतीय जनता पार्टीचं राजकारण हे फक्त पैसा आणि मोठ्या उद्योगपतींसाठी चाललेलं आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नांशी या सरकारला काहीही घेणे देणे राहिलेले नाही. दरम्यान काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल राजीव आवळे उपस्थित जनतेला संबोधित करत आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आवळे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापल्याचे चित्र दिसून आले.